बार्शीमध्ये प्रचाराच्या दरम्यान भगवंताच्या मंदिराला दर्शनाला गेले असताना पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की आपण आता बार्शीमध्ये आपला गटाचं वर्चस्व वाढवणार आहात का। तेव्हा मी त्यांना उत्तर दिलेलं होतं की मी महायुतीची उमेदवार आहेत। महायुतीचे तिन्ही पक्ष शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपची मी उमेदवार आहे आणि या तिन्ही पक्षांचं एकच लक्ष्य आहे की मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचं। त्यामुळे माझ्या उमेदवारीने मी खासदार होण्याने या तिन्ही पक्षांचं वर्चस्व वाढणार आहे। त्यामुळे बाकीचा काय प्रश्नच येत नाही। माझी उमेदवारी आणि माझं खासदार होणं हे तिन्ही पक्षांची स्ट्रेंथ आपल्या धाराशिव मतदारसंघात वाढणार आहे आणि मी जे बोलले त्याला तोडफोड करून सोशल मीडियाच्या माध्यमातून बाकीच्या माध्यमातून तोडफोड करून प्रसारित करण्यात आले किंवा ते फिरवतायत ते। आणि राजाभाऊ राऊतांसारखे भावासारखे एक खंबीर नेतृत्व तिथले आमदार बार्शीमध्ये जेव्हा माझ्या उमेदवारीच्या पाठीशी आहेत तेव्हा तिथं मला ते निवडून देतील असं म्हणजे 100% जास्तीत जास्त विजयी मताने निवडून देतील हेच मी तिथं बोललेले होते। पण त्या दोन्हीचं कनेक्शन करून हे तोडफोड करून हे प्रसारित करण्यात आलेलं आहे। आमच्या तिन्ही महायुतीच्या घटकांचं एकच लक्ष आहे नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आणि महायुतीचे 45+ खासदार निवडून आणायचं। हे तिन्ही युतीमध्ये खडा टाकण्याचं काम या अशा खोडकरपणामुळे होतंय। माझ्या पाठीशी माझे तिन्ही पक्षातले घटक पक्ष पाठीशी आहेत आणि मी महायुतीची उमेदवार म्हणून घड्याळ चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावरून मी निर्विवादपणे मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि त्यांच्या 400 पारचा स्वप्न पार पाडण्यासाठी मी 101% निवडून येणार आहे आणि सगळे घटक पक्ष सगळे आमदार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।